काय आहे, मी राजकारण या तालुक्याचं प्रदीर्घ काळ केलं. जवळजवळ 60 वर्ष माझ्या राजकारणात झाले, म्हणजे राजकारणात सुरुवात करून अनेक विकासाचे कामं केले. चांगल्या पद्धतीनं या भागाचं डेव्हलप केलं. शून्यातून ज्या भागात गाडी रस्ता नव्हता तिथं रस्ते केले, पाणी आणलं, लाईट आणली, शाळा उभ्या केल्या. हे मी माझ्या हयातीत स्वतः राबून सगळ्या गावांवर लक्ष देऊन मला मिळालेले पदं, मी सभापती होतो 10 वर्ष, उपसभापती होतो, पुढं आमदार 10 वर्ष, अनेक जिल्ह्याच्या संस्थेवर काम केलं. पण सत्तेच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मी सर्वस्व वेचलं आणि त्यानंतर आता सगळं डेव्हलपमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. पाणी आलं, रस्ते झाले, वीज आली, शाळा झाल्या, हायस्कूल झाले, समाजमध्ये संपन्नता आली. ज्याच्या दारात झोपडी होती त्याच्या ठिकाणी बंगले झाले. आणि हे स्वप्न मी राजकारणात 50-60 वर्षापूर्वी उराशी बाळगून राजकारणात प्रवेश केला, ते पूर्ण झालेलं आहे. आणि होऊन राहिला असताना हे कोणीतरी चांगल्या पद्धतीने सांभाळावं ही अपेक्षा आपली असतानामुळं आमचे चिरंजीव राजेंद्र गावडे हा एक सुशिक्षित आहे, MA झालेला आहे, राजकारणाचा अनुभव आहे, सगळं गुण संपन्न आहे. याला उमेदवारी द्यावी म्हणून त्यावेळेला मधल्या काळात वळसे पाटलांना मी सांगितलं, वाव जिल्हा परिषदेची जागा आलेले, काय करायचं म्हणजे तुमचा मुलगा उभा करा, काय अडचण नाही, आपण तर उमेदवारी देणारच आहोत, त्यामुळं कामाला लागा. अशा पद्धतीनं निवडणुकीच्या पूर्वीच 2 महिन्यापासून रात्रंदिवस आमच्या घरातली माणसं फिरली, घरोघरी गेली, प्रचार केला, खून पटवण्यासाठी सामान्य माणसापर्यंत गेलो. आणि सगळं तयार झाल्यानंतर आज निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री आम्हाला फोन आला की तुमची उमेदवारी कट केलेली आहे. खरं असं पाहता राजकारणात इतकं अचानक नसायला पाहिजे. एक तर सुरुवातीला सांगितलं असतं तुम्हाला उमेदवारी मिळणं अवघड आहे, तर आम्ही काय त्या हपापलं नव्हतो त्या पदाला. तुमच्या उमेदवारीवर राजकारणच झालं का? वरच्या लेवलवर राजकारण झालं असावं असं मला वाटतं. त्यामागे काय कारण असू शकतात? काय कारणं असू शकतात असं काय मलाही सांगता येत नाही. काय आता नेमकं कशामुळं घडलं हे सुद्धा मला सांगणं गरज आहे. पण झालं खरं तर निश्चित कारण मी आता काही सांगू शकत नाही. जरी माझ्या मनात असलं तरी ते बोलणं योग्य नाही. चौरंगी लढत आहे. या मागील जे इलेक्शन झाले त्यावेळेस दुहेरी लढत असायची किंवा तिहेरी असायची आणि आपला बालेकिल्ला होता. ह्यावेळेस चौरंगी लढत आहे. पुढे ते राष्ट्रवादी पण फुटलेली, आपला भाजपामध्ये झालेला प्रवेश, कसं पाहता याकडे? काय हरकत नाही, चौरंगी लढत उलटी चांगली लढत आहे. आम्हाला काय, आम्ही ज्याचं काम आहे लोकांमध्ये अतिशय तळागाळापर्यंत आमचा जनसंपर्क आहे आणि आम्ही सिजनेबल पुढारी नाही का निवडणुका आल्यापुरतं पुढारी झालो आहे. आम्ही 12 तास 24 तास लोकांच्या सेवेसाठी सदैव तयार असतो. आमचं घरदार असं आमच्या सुनबाई, आमचे चिरंजीव आताचे उमेदवार राजेंद्र आणि मी, प्रत्येक माणसाचा रात्रीच्या 12 वाजता आला तरी झोपेतून उठून त्याचा प्रश्न सोडवायचे, फोन करायचं आणि मदत करायची. त्यामुळं डायरेक्ट लोकांशी अटॅचमेंट आमची आहे. आणि त्यामुळं आम्हाला आत्मविश्वास आहे. काम करणाऱ्या माणसाला लोक कधी डावलत नाही असा माझ्या राजकारणाचा अनुभव आहे. किती संमिश्र झाले, किती उमेदवार आले, किती पक्ष बदलले, आता तर काय पक्षाला मिळत राहिलं नाही. पक्षाच्या गप्पा मारण्याचे दिवस राहिले नाही. आता कोणी बी तत्त्वाच्या गप्पा मारू नये, कारण सगळ्यांनी तत्त्व सोडून गुंडाळून राजकारण करतात. त्यामुळे मी आता भाजप गेलो म्हणजे काय फार वेगळं काहीतरी केलं नाही. एका राष्ट्रीय पक्षामध्ये जाऊन या भागाच्या विकासासाठी अधिक गती देण्याचा प्रयत्न करेल. पण पर्याय नव्हता माझ्यापुढं. अशा पर्याय नव्हता की सगळ्या बाजूनं दोर तोडलेले होते. अशा वेळेला सगळी तयारी झाली असताना घरी बसलो असतो तर राजकारण कायमचं संपलं असतं.
आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे. लोकांच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे, लोकांच्या विकासासाठी निर्णय घेतला आहे. आम्ही विकासाचंच आयुष्यभर राजकारण केलेलं आहे. या भागाचा विकास करण्यासाठी माझ्या आयुष्यातली 60 वर्षाची अत्यंत तारुण्याची हयात खर्च केलेली आहे. आपली सरळ सरळ लढत हे कोणत्या उमेदवारासोबत असणार? तर मला नाव घेणं शक्य नाही, हा, पण तो असं सांगता येत नाही कोणाबरोबर येईल. पण आमची उमेदवारीमुळं बाकी सगळे हायबाग झालेली मंडळी आहेत, त्यांच्याबद्दल न बोलणं बरं. कारण एखाद्याचं नाव घेतलं त्याला मोठं करण्यापेक्षा आमची तिन्ही उमेदवारांच्या बरोबर आहे. पण एवढं खात्री आहे का आमच्या सोयीचं राजकारण समोर दिसतंय, त्यामुळं आम्ही आता फार चिंता करीत नाही. एकंदरीत ईद आली तुतारीनं शिवसेना एकनाथ शिंदे यांना सपोर्ट केलेला आहे, कुठेतरी पाठिंबा दिलेला दिसून येते. हा तुमचा प्लस पॉईंट राहणार आहे का या राजकारणामध्ये? कसं पाहता याकडे? असं काय नाही, आता त्यांना वाटलं द्यायचं कोणाला तो दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार बोलण्यापेक्षा त्यांचा तो प्रश्न आहे कोणाला उमेदवारी द्यायची, काय द्यायची. आम्हाला सगळेच प्लस पॉईंट आहे. उमेदवार 4 उभे राहिले हे प्लस पॉईंट आहे, आणि सगळे कोणी कोणाला पाठिंबा दिला तोही प्लस पॉईंट आहे. त्यामुळं कोणाबद्दल बोलणं योग्य नाही. ह्या बेड भागामध्ये होणाऱ्या राजकारणामध्ये जातीय धार्मिक काय रंग दिसून येतो का आपणास? जरी कोणी धार्मिक आणि राजकीय रंग चढवीत असेल तरी समाज तसा नाही. मी 50-60 वर्ष राजकारण केलं, अख्ख्या तालुक्याची इलेक्शन लढवलं, 1.5 लाख मतदारामध्ये लढवलं. माझ्या विरुद्ध सगळे बहुजन समाजाचे, मराठा समाजाचे उमेदवार आहेत, तरी मी 2 वेळा आमदार झालो. म्हणजे जातीय रागरंग कोणी स्वार्थासाठी चढवायचा प्रयत्न केला तरी लोक विसरणार नाही. लोक काम करणाऱ्या माणसाला कधी सोडत नाही. जातीचं राजकारण कधी या भागात टिकत नाही. तर ह्या बेड भागातील मतदारांना तुम्ही काय आवाहन करू शकता? बेड भागातील मतदारांना एवढंच आवाहन करतो तर गेली 60 वर्षांनी या भागातलं शून्यातून डेव्हलपमेंट उभे करणारा मी एक कार्यकर्ता आहे, टेम्पररी कार्यकर्ता नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक निवडणुका लढवल्या, अनेक चढउतार पाहिले, परंतु ह्या सगळ्या विकासाचं काम आज जे आता एक संपन्न भाग म्हणून आपला बेड भाग होतो, या संपन्नता करण्यामध्ये शून्यातून सगळ्या गोष्टी पार गाडी रस्त्याचं काँक्रीट रस्ता करेपर्यंत आणि लाईट पाणी ही बंधारे हे सगळे मी जातीनं लक्ष देऊन उभं करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं मला एक खात्री आहे की ज्या वेळेला विकासाचं काम लोकांच्या पुढं आहे, लोकांच्या अंतःकरणात माझं काम आहे, त्यामुळे मला चिंता करण्याचं काही कारण नाही. धन्यवाद.